हिंदू धर्माचं सुरुवातच ओम पासून आहे ना। सगळ्यात पवित्र नाव आहे ओम, ही सगळ्यात पवित्र नाव आहे। आता ह्या ओमला काय म्हणते तो ही बोम, मग ही झकमारी होईना का? हिंदू धर्माचा अपमान होईना का? इथं होईला का नाही? त्या हिंदुत्वाच्या लाडकेली सांगा, ओमला ओम तरी म्हणावं काहीतरी पुण्य लागल। ओमला बोम म्हणल्यावर काय होणार आहे? बोमच मारत फेटायची पाळी येणार आहे म्हणून पुन्हा दुसरं काय सुधारणार? बांधवानो, की फडणवीस साहेब सारखं म्हणते की मोदीजींनी कोरोनाच्या काळात लस आणली म्हणून आम्ही वाचलो म्हणते का नाहीत? मग फडणवीस साहेबाला सुद्धा मला सांगायचंय की तुम्ही सुद्धा काँग्रेसच्या काळात पोलिओची लस घेतली म्हणून लंगडी घालण्यापासून वाचलात, नाहीतर सगळेच लंगड्या घालीत बसले असते। पोलिओ झाल्यावर मान्य करावं लागलं का नाही हे त्यांना सांगणं गरजेचं आहे। कोरोनात जशी लाट आली होती त्या लाटीत हजारो निष्पाप जनता गेली आणि मग त्याच्यावर लस आली आणि कोरोना गेला। आता तशीच बीजेपी मध्ये प्रवेशाची लाट आलेली आहे आणि ह्या लाटेत हजारो राजकारणी संपणार आहेत, पण शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे नावाची लस आहे। ही लस जे राजकारणी घेतील तेच वाचतील आणि तेच टिकतील, हे सुद्धा मला आवर्जून ह्या सभेच्या निमित्तानं सांगायचंय। आणि म्हणून बांधवानो, ह्या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर उद्याच्या येणाऱ्या 8 तारखेला, नाही मला माहिती आहे ती आपली अटकल असती, मी बघायला होतो तुम्ही मन की बात ऐकलाव का दिल की बात ऐकलाव म्हणून आठ म्हणलो होतो, पण 8 म्हणल्या काय म्हणलाव? म्हणजे तुम्ही दिल की बात ऐकलेली आहे, मन की बात नाही। असो, आता मतदान करत असताना आपला बाण चोरलेला आहे आणि आपल्याला काय दिलंय? आपलं चिन्ह काय? मोठ्यानं जर आपलं चिन्ह काय? आपलं चिन्ह काय? अंगास